Hey guys, so this video is for all the pet parents आणि मी रिसेंटली माझी एक कॅट म्हणजे माझ्या एक कॅटची डेथ झाली आहे बिकॉज ऑफ व्हायरस, कॅट व्हायरस. तर आता हा व्हिडिओ मी याच्यासाठी काढत आहे बिकॉज आता कॅटचा व्हायरस चालू आहे आणि माझ्याकडे डॉग पण आहे. डॉगचा व्हायरस आहे की नाही आय डोंट नो दॅट, बट आम्हाला डॉक्टरनी सजेस्ट केलं आहे की आता कॅटचा व्हायरस चालू आहे, तर तुम्ही जितकं होईल तेवढं काळजी घ्या. आणि हॉस्पिटलमध्ये पण ना पेटच्या सगळे व्हायरसवालेच कॅट्स होते, कारण जसं मी त्यांना बघितलंय, डॉक्टरनी पण सांगितलं की आता खूप सगळं चालू आहे, तर कॅट्स मोस्टली ऑफ होत आहेत. आता ही सावची आणि हा तिचा भाऊ शोभू आहे, हे दोघं पण आणि कोको आमचे 3 माणसंही बाहेर जात नाही. दॅन टू त्यांना व्हायरस सारखं तर काय सिम्पटम्स नाही आहेत, बट त्यांच्या कानातून पू निघत आहे. ही इज फाईन राईट नाव, बट माहित नाही किती टाइम राहणार आहे. तर ह्याला आम्ही आता घेऊन जाणार आहे डॉक्टरकडे, त्याला आता वॅक्सिनेशन करणार आहे. सो यू आर पेट पॅरेंट दॅट यू नो दॅट की तुमच्या कॅटचं वॅक्सिनेशन करायचं आहे आणि चेकअप प्लीज ठेवा आता व्हायरसमुळे. मी हा व्हिडिओ त्याच्यासाठीच बनवला आहे की पेट पॅरेंट्सपर्यंत हे पोचावं, आणि माझ्या पेटच्या अकाउंटवरतीच मी हा पोस्ट करणार आहे आणि माझ्या अकाउंटला कोलॅप करणार आहे. तर आता मी ह्याला आणि आमच्या 3 बेबीज आहेत त्यांना घेऊन जाणार आहे. ते खूप छान होते, खातपीत होते, सगळं व्यवस्थित होतं. आमची सुंदरीची कॅट ऑफ झाली, त्याच्या 4-5 दिवसानंतर ह्यांच्यात पण ते सिम्पटम्स दिसायला लागले. एक छान झालंय, आता त्याला औषध वगैरे सगळं केलं बिकॉज मी काय सारखा व्हिडिओ नाही करू शकत जर मी हॉस्पिटलला झाली आहे. तर आता अजून एक कॅट आहे, तिचं पण तोच हाल आहे जो सुंदरीचा होता, बिकॉज व्हायरसमुळेच. त्यांना काय एकामेकाचा व्हायरस नाही होते. आता रेनी सीझन चालू आहे, तर त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये थोडाफार व्हायरस येत असतो. एवढी पेट पॅरेंट्सला हे माहीत असेल की रेनी सीझन स्टार्ट झालं की व्हायरस स्टार्ट होतो. तर हिच्या कानातून पू निघतोय आणि अजून एक